हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर हा गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर सकाळी सगळी घराची साफसफाई करून गुढीची पूजा करून घेतली होती. देवघराची देवांची पूजा वगैरे करून घेतली. दारात छोटीशी रांगोळी पण घातली होती. आणि त्यानंतर आम्ही लग्नासाठी जी भांडी लागणार आहेत ती आणायला बाहेर जात होतो. तर त्या दिवशी खूप घाई झाली, त्यामुळे मला गुढी पूजा करताना व्हिडिओ बनवता आला नाही. तर खाली बिल्डिंगच्या एंट्रन्सला राधा श्रीकृष्णाचा एक मस्त असा फोटो आहे. त्याची रोज पूजा वगैरे हे करतात. तर ते स्वच्छ धुवून घेतलं त्यांनी, दिवाबत्ती तिथं केली आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो भांडी आणायला. तर आम्ही भांडी आणायला होलसेल मार्केटलाच जाणार होतो, त्यामुळं गाडी बुक केली होती. आणि गाडी येईपर्यंत मग ह्यांनी ते सगळे इथले आवरावर करून स्वच्छ करून दिवाबत्ती वगैरे छान अशी करून घेतली आणि आम्ही मग निघालो. तर आम्हाला जायचं होतं तुर्भा मार्केटला, होलसेल भांड्यांचं तिकडे आहे, तर त्या साईडला जायचं होतं. तर तिकडे जाताना आम्ही आमच्यासोबत एक होते, त्यांच्याही मुलीचं लग्न आहे, तर ते दादा होते आमच्यासोबत आणि त्यांना यायला थोडासा वेळ लागणार होता. त्यामुळं इथंच आम्ही थांबलो होतो, कारण ओला बुक केली होती आणि ओलालाही 10 ते 15 मिनटं दाखवत होते. तोपर्यंत यांनी मग खालची देवाची पूजा वगैरे करून घेतली, सगळं झालं. आणि मी सकाळपासून धावपळ होते, त्यामुळे मी शांत बसून होते, मी काही केलं नाही. आणि तिथून मग आम्ही निघालो आणि आलो इथं भांड्याच्या दुकानामध्ये. तर तुर्भ्याला आहे, ब्रिजच्या मागच्या साईडला एक मोठं दुकान आहे. नवीनच झालेलं आहे की जुनं आहे मला माहिती नाही, कारण मी इथं पहिल्यांदाच आली आहे. तर ओळखीनं आलो होतो आम्ही. तर इथं भरपूर प्रकारची भांडी होती आणि भांडी खूप चांगली आहेत. इथली भांडी आमच्यासोबत जे दादा आलेत त्यांच्या घरी नेहमी वापरतात आणि तिथं त्यांनीच सांगितलं होतं की इथली भांडी चांगली आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची सगळी भांडी इथूनच खरेदी केलेली होती, त्यामुळे ते आम्हाला तिथे घेऊन आलेत. आणि मग आम्ही भांडी काढली, जशी आम्हाला हवी होती तशी प्रत्येक सेटमधली आम्ही वेगळी वेगळी भांडी घ्यायला सुरुवात केली होती. आणि भांडीवाल्यांना माहिती असतं लग्नाची भांडी म्हटल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, त्यामुळं आपण जरी एखादी गोष्ट विसरली की ते आठवण करून देतात. आणि इथं कढया खूप छान छान होत्या, पण महागही तितक्याच होत्या. होलसेलमध्ये त्याचा रेट कमी होता, पण तोही मला न परवडण्यासारखा होता स्टीलच्या कढईचा. त्यामुळं मी काही माझ्यासाठी घरच्यासाठी काही घेतलं नाही. त्यांनी चहाची भांडी वगैरे किंवा जी जेवणाची भांडी लागणार आहेत ते आम्ही सेट वाईजच घेतलं होतं, त्यामुळं आम्हाला स्वस्त पडलं. आणि आमच्या बजेटमध्ये इथं भरपूर प्रकारची आणि भरपूर आम्हाला भांडी आली. एवढ्या 3 पिशवीतनी सगळी भांडीच होती. आणि भांडी चांगल्या क्वालिटीची आणि जड आम्ही घेतली होती, त्यामुळं खरंच भांडी यावेळी चांगली लागली. तर इथं मोड वगैरे सगळे घेतात, त्या दादांनी मला सांगितलं होतं. आणि लग्नाची भांडी घेऊन झाल्यानंतर मी एक छोटा टोप काढला होता चहासाठी. एक छोटंसं भांडं होतं स्टीलचं, आणि एक पळी मला खूप दिवसांपासून पाहिजे होती, ती घेतली. तर ती दादांनी मला त्याच्यावरती फ्रीमध्ये दिली, त्याचे पैसे घेतलेच नाही. घरी आले आणि मला स्वयंपाक आवरायचा होता. इथं मी तांदळाची खीर बनवते आहे. उशीर खूप झाला होता, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काय डिटेलमध्ये बनवला नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन